आपल्याकडे तत्वज्ञानाविषयी बरेच गैरसमज आहेत आणि तत्वज्ञानाचे विषयीचे गैरसमज आहे त्याच्यासाठी तत्वज्ञानाची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली होती ते जबाबदार आहेत. हो, कारण काय आहे की एकामागून एक तत्वज्ञानाचे विभाग का बंद पडलेत आणि तत्वज्ञानाचा विभाग म्हणजे कुठेतरी विद्यापीठात असं भग्न अवस्थेत पडलेला चुकून स्क्रू ढिला झालेला माणूस बसलेला असेल अशी प्रतिमा का तयार झाली. जे तत्वज्ञान हा पाश्चात्य देशांमध्ये किती महत्वाचा विषय आहे. तत्वज्ञान म्हणजे प्रत्येक सामान्य माणसाकडे तात्कालिक विषयी एक टेंटेटिव्ह भान असतं, आकलन असतं आणि चिरकालिक विषयी सुद्धा काहीतरी अंधुक असे ना काहीतरी चाचपडत चाचपडत दोघी बिंदू लागतात त्याला. एक बिंदू इज नो अंडरस्टँडिंग, फक्त मी चिरकालिक, मग ते मठाधिपती असतात ते खाली उतरणारच नाहीत, मी फक्त चिरकालिक मध्ये आहे. आणि तात्कालिक म्हणजे मग ते जे राजकारणी सध्या दिसत आहेत की तात्कालिक, पण त्यांचं चिरकालिक आपल्याला कळत नाही, पण लोकांना कळतं की यांचं चिरकालिक काय, की त्यांचा अजेंडा काय आहे. म्हणजे पण हे झालं राजकारण्यांच्या बाबतीत, पण सर्वसामान्य माणसं सुद्धा जगताना त्यांना हे दोन बिंदू लागतातच. आणि सोप्या भाषेत पण सांगतोय म्हणून मी तर सांगतो की मी जरी अर्धा तास भाजीपाला विकणारी एखादी आयराणी मावशी असेल तिच्याजवळ जर बसलो ना, तिला मी फ्रेंच तत्वज्ञान आयराणी समजून सांगू शकतो. हो, कारण ही विनाकारण त्याला दुर्बोध का केलं जातं मला हे कळत नाही. म्हणजे ठीक आहे, जेव्हा मला क्लासरूममध्ये एक नेसेसिटी असते, गरज असते, म्हणून मला ती संकल्पनात्मक भाषा वापरावी लागते. पण मी बऱ्याचदा संकल्पनात्मक भाषा न वापरता मी राजकीय तत्वज्ञानातले, सौंदर्यशास्त्रातले किंवा ज्ञानमीमांसातले मुद्दे मी न कळत सांगू शकतो. मीच नाही सांगू शकत, सगळे सांगत असतात. पण त्या सांगण्याचं भान असणं, आपण सांगत असतो पण आपण जे सांगत असतो त्याच्याविषयी भान असणं, टू बी कॉन्शियस ऑफ व्हॉट वी आर डुईंग. वी आर डुईंग, ऑफन वी आर डुईंग बिकॉज वी हॅव टू डू.